तर एक महत्त्वाची बातमी, वंचितच्या उमेदवाराचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता उपोषण सुरू झालेलं आहे। नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात झाली आहे। नांदेडमध्ये वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर यांचं उपोषण सुरू झालेलं आहे। माझे बूथचे जे प्रतिनिधी आहेत, बूथवर बसणारे, त्यांच्यासाठी आम्ही फॉर्म डिस्ट्रीब्यूट केले। काल रात्रीपासून त्या ठिकाणी पूर्णपणे जिल्हा बराबरामध्ये त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींना बूथमध्ये बसू दिलं जात नाहीत। त्याला कारण दिलं जातं की जे सह्याचा नमुना आहे तो सह्याचा नमुना खाली आलेला नाही। आणि जेव्हा मी रात्री काल माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मी जेव्हा फोन केला आणि सगळी वस्तुस्थिती सांगितली, त्यांनी सांगितलं की तुमचं लगेच आता अपडेट केलेलं आहे, आमच्याकडून अपडेट व्हायचं राहिलं होतं। मग रात्री अपडेट करण्याच्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं की रात्री आम्ही सगळं अपडेट केलेलं आहे, तुम्ही काळजी करू नका। सकाळी जेव्हा गावागावातून माझ्या एजंट